नमस्कार मित्रांनो, नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी याचे सगळे आर्टिकल्स, प्रोव्हिजन्स म्हणजे कलम आपण बघितले. आता प्रत्यक्षात ही आणीबाणी किती वेळा लादली गेलेली आहे आणि केव्हा, इथपासून आपण सुरुवात करू. तर राष्ट्रीय आणीबाणी ही एकूण आतापर्यंत 3 वेळा लादण्यात आलेली आहे किंवा 3 वेळा डिक्लेअर करण्यात आलेली आहे, उद्घोषित करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा कधी, तर ऑक्टोबर 1962 मध्ये. ऑक्टोबर 1962 मध्ये भारतातला जो नेफा म्हणजे नॉर्थ ईस्टर्न प्रोव्हिन्स फ्रंटियर भाग आहे, हा इकडे या अरुणाचल प्रदेशच्या बाजूला, या ठिकाणी चीनची घुसखोरी झाली होती. ओके, आणि त्या चीनच्या घुसखोरीमुळे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, किंवा युद्धच सुरू झालं आणि त्याच्यामुळे ही राष्ट्रीय आणीबाणी लादण्यात आलेली होती. ओके, कधी, ऑक्टोबर 1962 मध्ये. आता ही आणीबाणी लागू असतानाच 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा सुरू झालं. कधी, 1965 मध्ये, म्हणजे 62 मध्ये भारत चीन युद्ध. ओके, मग भारत चीन युद्धासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आलेली होती आणि ही आणीबाणी चालूच होती, लागूच होती. तेव्हाच त्याच काळात 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा सुरू झालं. पण ऑलरेडी एक आणीबाणी चालूच होती, त्याच्यामुळे सेपरेट आणीबाणी लावण्यात आली नाही. ओके, तर तीच आणीबाणी चालू राहिली 65च्या पुढे सुद्धा, आणि ती 1968 जानेवारी 1968 पर्यंत ही चालू राहिली. प्रेसाईज डेट्स माझ्या हिशोबाने हे 26 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968. ओके, कारण कोणतं होतं आपल्याला माहित आहे. राष्ट्रीय आणीबाणी 3 कारणांनी लागू करता येऊ शकते. युद्ध, बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता त्यावेळी होतं, आणि आत्ताच्या घडीला काय, सशस्त्र बंड. ओके, सो युद्ध, बाह्य आक्रमण किंवा परचक्र आणि सशस्त्र बंड. तर बाह्य आक्रमण याच्या खाली ही आणीबाणी लादण्यात आलेली होती. ओके, ठीक आहे. सो 62 ते 68 ही पहिली आणीबाणी, राईट. दुसरी आणीबाणी ही डिसेंबर 71 मध्ये लावण्यात आली. पुन्हा भारत पाकिस्तानचं युद्ध किंवा बाह्य आक्रमण, पाकिस्तानची घुसखोरी, म्हणजे पुन्हा हे काय, एक्सटर्नल ॲग्रेशन, या आधारावर ही आणीबाणी लावण्यात आली होती. कधी, डिसेंबर 1971 मध्ये हे भारत पाकिस्तान युद्ध. तुम्हाला आठवत असेल की या युद्धामधूनच बांगलादेशची निर्मिती झाली. इनफॅक्ट हे युद्ध फार हिस्टॉरिकल आहे भारताच्या दृष्टीने, कारण जो आत्ताचा बांगलादेश म्हणजे जो पूर्वी ॲक्च्युली पाकिस्तानचा भाग होता, हा वेगळा झाला. संपूर्ण वेगळा देश तयार झाला इंदिरा गांधींच्या काळामध्ये, आणि किंबहुना एका युद्धाने एक नवीन देश निर्माण होणं ही जगातली एकमेवाद्वितीय घटना आहे आणि अतिशय भारताच्या दृष्टीने सिग्निफिकंट आहे. कारण बांगलादेशशी नंतर स्वतंत्रपणे संबंध ठेवणं आणि ते कंट्रोल करणं सोपं आहे पूर्वीच्या एकत्रित पाकिस्तानपेक्षा. ओके, सो हे 1971, डिसेंबर 1971ला सुरू झाली दुसरी आणीबाणी. त्याच्यात पण काय, बाह्य आक्रमण हे कारण होतं, पाकिस्तानची घुसखोरी झालेली होती वगैरे. ओके, आता ही आणीबाणी चालूच होती. त्याच काळामध्ये अजून एक आणीबाणी वेगळी लावण्यात आली 25 जून 1975 रोजी, जी इंदिरा गांधींनी लावली होती, जिचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे की ती अंतर्गत अशांतता म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स या कारणाने लावली गेली होती. किंबहुना त्याच्यामुळेच हे अंतर्गत अशांतता किंवा इंटरनल डिस्टर्बन्स हा वर्ड काढण्यात आला नंतर 44व्या घटनादुरुस्तीने, त्याच्या जागेवर सशस्त्र बंड टाकण्यात आला. एनिवेज, जी डिसेंबर 1971ला दुसरी आणीबाणी सुरू झाली होती, ती चालूच होती. त्या दरम्यान तिसरी आणीबाणी लागली वेगळ्या कारणाने 25 जून 1975 रोजी, अंतर्गत अशांतता या नावाने. तर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी कोणत्या, म्हणजे ही अंतर्गत अशांतता नेमकी कशाने, तर काही व्यक्ती पोलीस आणि लष्करी दलांना त्यांच्या सामान्य कर्तव्यांचे पालन करण्याच्या विरुद्ध चिथावणी देत असल्याचा आरोप त्यावेळी इंदिरा गांधींचा होता, आणि त्या आधारावर इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता या कारणाने ही आणीबाणी लादली होती 25 जून 1975. म्हणजे काय,
की 25 जून 1975 पासून 2 आणीबाण्या एकत्रित चालू होत्या. एक चालू होती ती बाह्य आक्रमणाने ही सुरू असलेली, आणि दुसरी अंतर्गत अशांतता या कारणाने तिसरी. ओके, याच्यात आणि याच्यात फरक आहे. ही जी होती पहिली राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना चीनचं युद्ध चालू होतं आणि नंतर पाकिस्तानचं झालं, पण ती आणीबाणी एकच चालू राहिली. इथे 2 वेगवेगळ्या आणीबाणी सुरू होत्या 25 जून 1975 पासून. मग या दोन्ही आणीबाणी एकत्रितरित्या मार्च 1977 मध्ये 21 मार्च 1977 रोजी या आणीबाणी नष्ट झाल्या किंवा रद्दबातल झाल्या, त्यांना उठवण्यात आलं. ओके, राईट. सो अशा पद्धतीने 3 आणीबाणी आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी, ओके, 3 वेळा झालेल्या आहेत. ओके, दुसरी आणीबाणी लागू असतानाच तिसरी आणीबाणी अंतर्गत अशांतता या वेगळ्या आधारावर लागू करण्यात आली, आपण बघितलं. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या आणीबाणी एकत्रितरित्या मार्च 77 मध्ये एकाच वेळी संपुष्टात आल्या. ओके, राईट. आता आपण बघितलंच आहे की तिसरी जी आणीबाणी होती इंदिरा गांधींनी लादलेली, त्याच्या बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप आधी पण होते, आता पण आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून हे होतं की मंत्रिमंडळाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ही आणीबाणी लादण्यात आली आणि आणीबाणीच्या काळात अनेक अन्याय झाले, हा मुख्य आरोप आहे. ओके, मग आता तुम्हाला हिस्ट्री माहीतच आहे स्वातंत्र्यानंतरची की आणीबाणी नंतर जेव्हा इलेक्शन्स झाले 77 मध्ये, तर इलेक्शन्समध्ये इंदिरा गांधींचा त्यावेळचा काँग्रेस पक्ष हा पूर्णतः पराभूत झाला आणि जनता दलाचं राज्य स्थापन झालं, जनता दलाचं सरकार स्थापन झालं. जनता दलाचं सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने ऑलरेडी त्यांच्यातले जे नेते होते त्यांच्यावर आणीबाणीच्या काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याचा आरोप होता, आणि म्हणून आणि किंबहुना या आणीबाणीला विरोध या एका कारणानेच इंदिरा गांधीजींचं सरकार गेलं होतं असं आपल्याला रफली म्हणता येईल. सो ज्यावेळी हे नवीन सरकार अस्तित्वात आलं, तर या नवीन सरकारने एक आयोग स्थापन केला, त्याला शाह आयोग म्हणतात, शाह कमिशन. त्याचे जे अध्यक्ष होते, चेअरमन होते, ते J.C. शाह होते, माजी न्यायमूर्ती. ओके, तर शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन स्थापन करण्यात आलं आणि त्याचं मेन मॅन्डेट कमिशनने काय करायचं होतं, तर आणीबाणीच्या काळात ज्या काही वेगवेगळ्या अधिकारांचा गैरवापर झाला, हा जो आरोप होता तिसऱ्या आणीबाणीच्या काळात, त्याची त्यांना इन्क्वायरी करायची होती, चौकशी करायची होती. ओके, सो हे आपण बघितलं की इंदिरा गांधींचा पराभव झाला, जनता दलाचं सरकार आलं आणि आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या विविध अन्यायकारक कृतींच्या चौकशीसाठी ही शाह आयोगाची स्थापना झाली. ओके, राईट. मग आता या शाह आयोगाच्या बाबतीत पण अनेक वादविवाद आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की जे न्यायमूर्ती शाह होते, म्हणजे हे ओपिनियन्स आहेत की त्यांचं इंदिरा गांधींच्या विषयीचं फारसं मत चांगलं नव्हतं किंवा काही कारणाने त्यांच्यात मतभिन्नता होती. मग इंदिरा गांधी बराच काळ तर शाह आयोगासमोर गेल्याच नाहीत वगैरे वगैरे, असं बऱ्याच गोष्टी आहेत. एनिवे, सो आरोप प्रत्यारोप आहेत, लेट अस कीप देम असाइड. शाह आयोगाने काही त्याच्यातले रेकमेंडेशन्स केले आणि मग एकूणच सर्व गोष्टींचा हे उहापोह करून 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये जनता सरकारने पास केली, म्हणजे घटनादुरुस्ती केली. 44वी घटनादुरुस्ती 1978. आणि त्याच्यात काय काय केलं गेलं आपण मध्ये मध्ये बघितलेलंच आहे. आणीबाणीची चर्चा करताना की अनेक गोष्टी 44व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीच्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही या बाबतीत अनेक सुधारणा करण्यात आल्या या 44व्या घटनादुरुस्तीने. त्या आपण वेळोवेळी बघितलेल्याच आहेत. अनेक ठिकाणी आपण 44वी घटनादुरुस्ती येतेच. ओके, पुढे पण येईल. सो त्याचा आपण आता स्वतंत्र हे करणार नाही. ओके, राईट. तर अशा पद्धतीने मग हा राष्ट्रीय आणीबाणी हा विषय आपला इथे आता संपतो. राईट. ओके, आता आपण पुढच्या आणीबाणीकडे वळू. आपल्याला माहिती आहे 3 आणीबाणी आहेत. 352 जी आपण आता पूर्ण केली, जिचं डिस्कशन, ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी. दुसरी 352 अधिक 4 म्हणजे 356. हिला म्हटलं जातं राष्ट्रपती शासन किंवा घटनात्मक आणीबाणी किंवा संवैधानिक आणीबाणी किंवा राष्ट्रपती शासन रिपीट झालं किंवा राज्य आणीबाणी. ओके,
राज्य आणीबाणी. ठीक आहे. ओके. सो ही आहे कलम 356 मध्ये. आता कलम 356 मध्ये एखाद्या राज्याच्या बाबतीत आणीबाणी डिक्लेअर केली जाते. मग तिचा मूळ आधार कोणता? तर तिचा मूळ आधार 356 या कलमाअंतर्गत जी राज्य आणीबाणी डिक्लेअर केली जाते, प्रोक्लेम केली जाते, हिचा मूळ आधार जो आहे तो आहे कलम क्रमांक 355. कलम क्रमांक 355 मध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा केंद्राचं म्हणजे केंद्र सरकारचं हे कर्तव्य आहे की राज्यांचं सरकार हे घटनात्मक तरतुदीनुसार चालवलं जात आहे की नाही हे पाहणं किंवा तशी व्यवस्था करणं हे केंद्राचं कर्तव्य आहे. म्हणजे कलम 355 मध्ये केंद्र शासनाचं कर्तव्य दिलेलं आहे आणि त्या कर्तव्याच्या पालनासाठी कलम 356 अंतर्गत केंद्र सरकार आणीबाणी लागू करू शकतं एखाद्या राज्यामध्ये. तर हे बघा, हे 355 कलम काय आहे? ड्युटी ऑफ द युनियन टू प्रोटेक्ट स्टेट्स अगेन्स्ट एक्सटर्नल ॲग्रेशन अँड इंटरनल डिस्टर्बन्स. इट शॅल बी द ड्युटी ऑफ द युनियन. ड्युटी म्हणजे कर्तव्य. कोणाचं? युनियनचं म्हणजे केंद्र सरकारचं. केंद्र सरकारचं हे कर्तव्य आहे की काय कर्तव्य आहे? टू प्रोटेक्ट एव्हरी स्टेट. प्रत्येक राज्याचं संरक्षण करणं. कशाच्या विरुद्ध? अगेन्स्ट एक्सटर्नल ॲग्रेशन, बाह्य आक्रमणाच्या विरुद्ध राज्याचं संरक्षण करणं. अँड इंटरनल डिस्टर्बन्स, अंतर्गत अशांततेच्या बाबतीत संरक्षण करणं राज्यांचं. अँड टू एन्श्युअर, आणि हे एन्श्युअर करणं, याची खात्री करून घेणं की द गव्हर्नमेंट ऑफ एव्हरी स्टेट, प्रत्येक राज्याचं सरकार हे इज कॅरीड ऑन, चालवलं जातं आहे, इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन. या घटनेच्या तरतुदींनुसार प्रत्येक राज्याचं सरकार चालवलं जातं आहे याची खात्री करणे हे कर्तव्य आहे केंद्र सरकारचं. आणि मग जर केंद्र सरकारला असं वाटलं की एखाद्या राज्याला धोका आहे बाह्य आक्रमणाचा किंवा अंतर्गत शांततेचा, किंवा एखादं राज्य हे घटनेच्या तरतुदींनुसार चालवलं जात नाही आहे किंवा चालवलं जाणं शक्य नाही आहे, तर केंद्र सरकार मग 356च्या अंडर आणीबाणी त्या राज्यामध्ये, एका राज्यामध्ये किंवा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये लावू शकते. सो एखाद्या राज्याचं सरकार जर घटनात्मक तरतुदीनुसार चालत जात नसेल किंवा चालवणं शक्य नसेल, तर मग ते घटनात्मक पद्धतीने चालवण्यासाठी त्या राज्याचं प्रशासन स्वतःच्या हातात घेण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. ओके. म्हणजे जवळजवळ त्या राज्याचं ते राज्यच मग केंद्र सरकारद्वारे चालवलं जातं. ते चालतं राष्ट्रपतींच्या नावाने, म्हणजे राष्ट्रपती आणि गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. ओके. पण राष्ट्रपती हे केंद्र सरकारच्या सल्ल्यानेच वागतात किंवा तसं बंधनच आहे त्यांच्यावर राज्यघटनेमध्ये. त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच ते राज्याचं सरकार चालवत असतं. ओके. आता 2 आधारांवर ही आणीबाणी घोषित करता येते. कोणती आणीबाणी? कलम क्रमांक 356 मधली. तिला काय काय म्हणतात? तिला घटनात्मक आणीबाणी म्हणतात किंवा संवैधानिक आणीबाणी म्हणतात किंवा राज्य आणीबाणी म्हणतात किंवा राष्ट्रपती शासन पण म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये प्रेसिडेंट्स रूल्स म्हणतात. ओके. प्रेसिडेंट्स रूल. ओके. तर दोन कलम आहेत की ज्याच्यातनं कोणत्या कारणाने आणीबाणी लादता येऊ शकते हे आपल्याला कळतं. एक म्हणजे कलम 356 स्वतःच, की जर एखाद्या राज्याचं सरकार घटनात्मक तरतुदीनुसार चालवणं शक्य नसेल अशी राष्ट्रपतींची खात्री पडली तर ते आणीबाणीची उद्घोषणा करू शकतात. राष्ट्रपतींची खात्री, कारण डिक्लेअर कोण करत असतात? राष्ट्रपती. इव्हन राष्ट्रीय आणीबाणी असते ती पण कोण डिक्लेअर करतात? आपण बघितलं की प्रेसिडेंट्सचं प्रोक्लेमेशन असतं. खात्री कोणाची पडते? प्रेसिडेंटची म्हणजे राष्ट्रपतींची. प्रत्यक्षात खात्री कोणाची पटत असते? केंद्र सरकारची. केंद्र सरकार फक्त राष्ट्रपतीच्या नावाने आदेश काढतात, एवढंच आहे.
सो राष्ट्रपतींची खात्री जर पटली की राज्याचं सरकार हे घटनात्मक पद्धतीने चालवलं जात नाही आहे आणि नॉर्मली असा अहवाल राज्यपालांकडनं येतो नॉर्मली, अर्थात असं कंपल्शन नाही आहे की राज्यपालांचा अहवाल आलाच पाहिजे असं कुठेही राज्यघटनेमध्ये लिहिलेलं नाही. हे जस्ट एक ट्रॅडिशनचा भाग आहे, परंपरेचा भाग आहे की नॉर्मली राज्यपाल, त्या राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना अहवाल देतात की बाबा या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या राज्याचा कारभार हा घटनेनुसार चालवला जात नाही आहे किंवा चालवणं शक्य नाही आहे, तर तुम्ही बघा राष्ट्रपती शासन लावता येत असेल तर लावा. मग या राज्यपालांच्या अहवालाच्या आधाराने राष्ट्रपती आणीबाणी, राज्याची आणीबाणी डिक्लेअर करतात. पण पुन्हा एकदा क्लॅरिफाय आणि डोक्यात पक्क ठेवायचं, राष्ट्रपतींचा अहवाल अनिवार्य नाही, तो असलाच पाहिजे असं नाही. राज्यपालांच्या अहवाला विना सुद्धा राष्ट्रपती आणीबाणी लावू शकतात. ओके, राज्य आणीबाणी. ठीक आहे. ओके, सो पहिलं कारण काय की जर राज्याचा कारभार हा घटनेनुसार चालवला जात नसेल तर. आणि एक कलम 365 आहे, वेगळं कलम आहे पूर्ण, पण या कलमामध्ये काय लिहिलेलं आहे मला माहित आहे का की केंद्राने निर्देशांचे एखाद्या राज्याने पालन न केल्यास त्या राज्याचे सरकार घटनात्मक तरतुदीनुसार चालवले जात नाही असं मानलं जाईल. ओके, कलम 365 मध्ये काय लिहिलं म्हणजे कलम 365 थोडं इनडायरेक्टली आहे. कलम 365 असं म्हणतं की केंद्र सरकारने काही निर्देश दिलेले असतील राज्यांना आणि ते निर्देश राज्याने पाळले नाहीत तर बाकी सगळं जरी आलबेल असेल, समजा त्या राज्यामध्ये दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित एक बहुमताचं सरकार आहे, चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळ आहे, व्यवस्थित चाललंय, काहीच दुसरा प्रॉब्लेम नाही, पण केंद्राने काहीतरी निर्देश दिलेले आहेत त्या राज्याला आणि ते निर्देश ते राज्य पाळत नाहीये, तर सगळं आलबेल असलं तरी सुद्धा त्या राज्याचा कारभार घटनात्मक तरतुदींनुसार चालवला जात नाही असं मानलं जाईल. आणि मग असं मानलं, काय मानलं की घटनात्मक तरतुदीनुसार चालवलं जात नाहीये, मग घटनात्मक तरतुदीनुसार चालवलं जात नसेल तर 356 लावता येईल. ओके, म्हणजे 365 वरनं आपण 356 वर येतो. ओके, सो थोडक्यात काय की जर एखादं राज्य हे केंद्र सरकारच्या निर्देशांचं म्हणजे डायरेक्शनचं पालन करण्यास नकार देत असेल तर त्या राज्यामध्ये सुद्धा 356ची राज्य आणीबाणी लादता येऊ शकते. सो 2 कारणं आपण बघितली. ओके, राईट. आता घटनात्मक आणीबाणीसाठी आवश्यक मंजुरी आणि कालावधी. नंबर 1, आणीबाणीची उद्घोषणा झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी साध्या बहुमताने याला मंजुरी देणं आवश्यक आहे. आता इथे मुद्दाम मी कंसामध्ये 352चं लिहिलेलं आहे, जी राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तुम्हाला आठवत असेल की 1 महिन्याच्या आत संसदेची मंजुरी आवश्यक असते राष्ट्रीय आणीबाणीमध्ये. मात्र इथे राज्य आणीबाणीमध्ये एकाच्या ऐवजी 2 महिने केले आहेत, म्हणजे 2 महिन्याच्या आत संसदेने त्याला मंजुरी दिली पाहिजे. मात्र बहुमत कोणतं? साधं, स्पेशल नाही, साधं बहुमत. ओके, समजा आणीबाणीची उद्घोषणा ज्यावेळी केली त्यावेळी लोकसभा विसर्जित झाली असेल. ओके, म्हणजे त्यावेळी लोकसभा नाहीच आहे, विसर्जित झालेली, किंवा आणीबाणी लावली एके दिवशी, समजा 1 जानेवारीला आणीबाणी लावली. ओके, आता 2 महिन्याच्या आत हे घ्यायचं आहे, मंजुरी घ्यायची आहे लोकसभा राज्यसभेची, पण 2 महिन्याच्या आतच इथे लोकसभा विसर्जित होऊन गेली आणि त्याच्या आत मंजुरी घेतली गेली नव्हती, पण राज्यसभेची मंजुरी मिळालेली आहे. तर मग काय, तर ज्यावेळी ती विसर्जित झालेली लोकसभा नवीन तयार होईल, निवडणुका होऊन वगैरे नवीन लोकसभा अस्तित्वात आली की तिची जी पहिली बैठक असते, पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने मंजुरी दिली पाहिजे. नाही दिली तर त्या 30 दिवसात ती आणीबाणी ऑटोमॅटिक संपेल 30 दिवसानंतर. ओके, हे एक्झॅक्टली सेम आहे राष्ट्रीय आणीबाणीसारखं. राष्ट्रीय आणीबाणीत हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, त्यामुळे मी याच्यात जास्त रिपीट करत नाही. ओके, राईट. आता संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अशा पद्धतीने मंजुरी दिली तर
ती 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात असते. हे पण सेम आहे. ओके की फक्त ते तिकडे 1 महिना होतं पहिली मंजुरीला, इकडे 2 महिने, पण ती एकदाची की पहिली मंजुरी मिळाली की त्याच्यानंतर एका वेळी 6 महिन्याने वाढवता येते. 352ची पण तशीच 6 महिन्याने वाढवता येते एका वेळी. ओके, आता सध्याची कंडिशन आहे की 6 महिन्याने वाढवता येते. ओके, 42व्या घटनादुरुस्तीने हा कालावधी 1 वर्षापर्यंत वाढवला होता. म्हणजे एकदा का आणीबाणीला मंजुरी दिली संस्थेने तर 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं की ती 1 वर्षापर्यंत चालू राहील. पण 44व्या घटनादुरुस्तीने ते परत 6 महिने करून ठेवलंय. म्हणजे आत्ताच्या घडीला काय आहे, 6 महिने. एका वेळी पहिल्या वेळी आणीबाणीला मंजुरी दिली की ती किती महिन्यापर्यंत चालू राहील, 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर पुन्हा 6 महिने वाढवता येईल. 6 6 6 एकेका वेळी 6 महिन्यांनी वाढवता येईल. मात्र अशा पद्धतीने जास्तीत जास्त 3च वर्षापर्यंत वाढवता येईल. म्हणजे 6 महिने झाले समजा, परत 6 महिने झाले म्हणजे 1 वर्ष झालं, परत 6 1.5, परत 6 2, परत 6 2.5, परत 7 3, संपलं. 3 वर्षापेक्षा जास्त वाढवता येणार नाही. तिकडे जी आहे आपली जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती अनंत काळापर्यंत वाढवता येऊ शकते, 6 महिने वाढवत. इथे मात्र तसं नाही, 6 6 6 जास्तीत जास्त 3 वर्ष. ओके, आता समजा हे जे 6 महिन्याचं एक्सटेन्शन आहे की बाबा समजा आणीबाणी वाढवली होती 6 महिने आणि 6 महिन्याच्या आत लोकसभा विसर्जित होऊन गेली. ओके, आणि त्या काळात पुढच्या 6 महिन्याचं एक्सटेन्शनला मंजुरी दिली गेली नव्हती, तर अगेन मागच्यासारखंच मग काय होईल, राज्यसभेने मंजुरी दिलेली असली पाहिजे. म्हणजे राज्यसभेची मंजुरी पाहिजे आणि लोकसभा विसर्जित होऊन गेली आहे, तर जी विसर्जित झालेली लोकसभा आहे ती जेव्हा नवीन पुन्हा बनेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने त्याला मंजुरी देणं आवश्यक आहे. नाही दिली तर 30 दिवसाचा कालावधी तो जिथे संपेल, 30 दिवसाचा कालावधी कधीपासून, नवीन गठीत झालेल्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून. तिथे 30 दिवसाचा कालावधी संपला की ही आणीबाणी सुद्धा संपुष्टात येईल, जर लोकसभेने पुढच्या 6 महिन्याच्या वाढीव कालावधीला मंजुरी दिली नाही तर. ओके, राईट, ठीक आहे. आता आपण बघितलं की 6 महिने करत ओके आपल्याला किती वर्ष वाढवता येऊ शकते ही आणीबाणी, राज्य आणीबाणी 3 वर्षापर्यंत. यात पुन्हा एक 44व्या घटनादुरुस्तीने अजून एक मेख घालून ठेवलेली, याचा गैरवापर होऊ नये म्हणून. आता बघा, आपल्याला माहिती आहे की समजा इथून सुरुवात केली, इथून 6 महिने करत समजा हे 6 महिने, 12 महिने, 18 महिने, 24, त्याच्यानंतर 30 आणि 36. ओके, म्हणजे 12 महिने म्हणजे इथे 1 वर्ष, इथे 2 वर्ष आणि इथे 3 वर्ष. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून 6 महिने एक्सटेन्शन देत आपल्याला 3 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते. पण ज्यावेळी आपण 1 वर्षावर येतो, ओके, ज्यावेळी 1 वर्षावर येतो त्यावेळी असं बंधन टाकलंय 44व्या घटनादुरुस्तीने की 1 वर्षानंतर समजा हे पहिले 6 महिने वाढवले नो प्रॉब्लेम, दुसरे 6 महिने वाढवले नो प्रॉब्लेम, आता 1 वर्ष झालंय. आता याच्या पुढे जर अजून वाढवायचं असेल तर 2 अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. नंबर 1, त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण भारतात किंवा त्या राज्यात किंवा त्या राज्याच्या काही भागात लागू असली पाहिजे. ओके, आपण आत्ता जो स्टडी करतोय कोणत्या आणीबाणीचा, राज्य आणीबाणीचा. पण समजा असं असेल की त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी पण चालू आहे आयदर त्या राज्यात किंवा इतर कुठेही, असं असेल आणि त्या राज्यात काही अडचणींमुळे निवडणुका घेणं शक्य नाही असं प्रमाणपत्र निवडणूक आयोगाने दिलं असेल, म्हणजे एकतर देशामध्ये संपूर्ण देशात किंवा देशाच्या काही भागात किंवा त्या राज्यात 352ची राष्ट्रीय आणीबाणी चालू आहे आणि प्लस
राज्याच्या निवडणूक आयोगाने असं सर्टिफिकेट दिलेलं आहे की बाबा सध्या या राज्यात निवडणुका घेण्यासारखी परिस्थिती नाही. या अटींची जर पूर्तता होत असेल तरच 1 वर्षाच्या पुढे ही वाढवता येईल, नाहीतर 1 वर्षातच ही रद्द होईल. लक्षात आलं? म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने अजून कठीण केलेलं आहे राज्य आणीबाणी पुढे पुढे वाढवण्याचं. राईट? ठीक. ओके. आता घटनात्मक आणीबाणी मागे कशी घेतली जाते आपण राष्ट्रीय आणीबाणीमध्ये बघितलं. राष्ट्रीय आणीबाणी कशी मागे घेतो आपण? प्रेसिडेंट दुसरं एक प्रोक्लेमेशन करतात. त्या प्रोक्लेमेशनला कुठल्या संसदेच्या संमतीची वगैरे काही गरज नसते, मंजुरीची गरज नसते. त्याच पद्धतीने राज्य आणीबाणी ही पण राष्ट्रपती एका स्वतंत्र प्रोक्लेमेशनद्वारे म्हणजे उद्घोषणाद्वारे मागे घेऊ शकतात आणि अशा उद्घोषणासाठी संसदेच्या मंजुरीची गरज नाही, घेऊ शकतात. आता हे जे शिकवतंय हे जे मराठी टायपिंग आहे याच्यामध्ये काही टायपिंग मिस्टेक असू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपला मेन सबस्टन्स महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे. आता राष्ट्रपती राजवट अशा पद्धतीने जर लागू झाली असेल तर तिचे काय परिणाम होतात? आपण राष्ट्रीय आणीबाणीचे अनेक परिणाम बघितले, बरोबर. केंद्र राज्य संबंधांवरचे परिणाम बघितले, मूलभूत हक्कांवरचे बंधनं बघितले, त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण? विधानसभा आणि लोकसभेच्या कालावधींमध्ये होणारे बदल बघितले. तसं मग ही राज्य आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती शासन हिचे काय परिणाम होतात? तर घटनात्मक आणीबाणी लागू झाल्यावर राष्ट्रपतींना अत्यंत असामान्य अधिकार प्राप्त होतात. म्हणजे थोडक्यात काय की राज्यामध्ये ही आणीबाणी लागली की त्या सगळ्या राज्याचा कारभार हा राष्ट्रपतींद्वारेच चालवला जातो. ओके. आणि राष्ट्रपती द्वारे चालवला जातो म्हणजे काय? राष्ट्रपतींना स्वतंत्र अधिकार आहेत का? नाही. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने काम करत असतात? पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने काम करत असतात. पण तांत्रिकदृष्ट्या जे सगळे आदेश निघतात ते कोणाच्या नावाने निघतात? राष्ट्रपतींच्या नावाने निघतात. आणि म्हणून सर्व आदेश, सर्व कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने किंवा राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्या राज्याचा चालवला जातो या आणीबाणीच्या काळात. म्हणून या आणीबाणीला राष्ट्रपती शासन असं पण म्हणतात. ओके, म्हणून या आणीबाणीला राष्ट्रपती शासन पण म्हणतात. ओके, ठीक आहे. मग राष्ट्रपतींना काय काय अधिकार प्राप्त होतात? राज्य सरकारची सर्व कार्य किंवा राज्यपालाची कार्य किंवा इतर जे कार्यकारी अधिकारी वगैरे असतात त्यांचे कार्य हे राष्ट्रपतींना प्राप्त होतात. थोडक्यात काय की राज्याचं जे कार्यकारी मंडळ असतं म्हणजे राज्याचे राज्यपाल, चीफ मिनिस्टर, मंत्री वगैरे वगैरे सगळे कार्यकारी अधिकार हे कोणाकडे येतात? राष्ट्रपतींकडे येतात. राष्ट्रपती असे घोषित करू शकतात की राज्य विधिमंडळाचे अधिकार हे केंद्रीय विधिमंडळाद्वारे वापरले जातील. म्हणजे काय की जी राज्याची विधानसभा आहे, राज्याचं जे विधिमंडळ आहे याचे सगळे अधिकार केंद्रीय विधिमंडळ म्हणजे वरची संसद म्हणजे केंद्र सरकारची संसद, राज्यसभा, लोकसभा राज्यसभा हे वापरतील असं पण राष्ट्रपती डिक्लेअर करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय की जी कायदे करण्याचं कार्य, राज्याचं कायदे करण्याचं जे कार्य आहे, जे राज्याची विधानसभा आणि विधान परिषद असेल तर विधान परिषद हे करत असतात, ते सगळं कार्य संसदेकडे ट्रान्सफर होऊ शकतं राष्ट्रपतींच्या आदेशाने. ओके. राष्ट्रपती तर सर्व आवश्यक पावले उचलू शकतात. राज्यातील कोणतेही पद किंवा अधिकारी यांच्या बाबतीतील घटनात्मक तरतुदी देखील ते या काळात निलंबित करू शकतात. म्हणजे राज्याशी संबंधित जे अधिकारी आहेत किंवा कुठलंही पद आहे, ओके, याच्या बाबतीत ज्या घटनेतल्या तरतुदी असतील त्या सुद्धा निलंबित करू शकतात. म्हणजे बाबा अमुक हे पद सध्या अस्तित्वात राहणार नाही किंवा अमुक या पदावर, संवैधानिक पदावर सध्या नेमणुका होणार नाहीत वगैरे हे सुद्धा करू शकतात. मात्र याला एक अपवाद आहे. ठीक आहे, तो अपवाद आपण नंतर बघू. अजून पुढचं बघू. घटनात्मक आणीबाणी लागू केल्यावर राष्ट्रपती हे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त करतात व राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल हे राज्याचे प्रशासन चालवतात. ओके. कारण मुळात राष्ट्रपती शासन लावलं जातं याचाच अर्थ असा होतो की त्या राज्याचं सरकार हे घटनात्मक तरतुदीनुसार चालवलं जात नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असण्याचा संबंधच उरत नाही, ते बरखास्त होतं
आणि राष्ट्रपती त्या राज्याचा कारभार चालवतात. कोणामार्फत चालवतात? राज्यपालांमार्फत. ओके, राज्यपाल. आणि राज्यपाल कोणाच्या मार्फत किंवा कोणाच्या मार्फत नाही, कोणाच्या सल्ल्याने म्हणा किंवा कोणाच्या मदतीने चालवतात? तर त्या राज्याचे मुख्य सचिव असतात त्यांच्या सल्ल्याने चालवतात. किंवा मुख्य सचिवाविरुद्ध एखाद्या सल्लागाराची सुद्धा ते नियुक्ती करू शकतात. पण मोस्टली असं होत नाही. साधारणतः कुठल्याही राज्याचे मुख्य सचिव असतातच, त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या सल्ल्याने नव्हे, त्यांच्या मदतीने हे राज्याचा कारभार चालू राहतो. म्हणजे काय? राष्ट्रपती कोणाच्या थ्रू? राज्यपालांच्या थ्रू. आणि राज्यपाल कोणाची मदत घेतात? मुख्य सचिव किंवा इतर कोणीही वरिष्ठ अधिकारी किंवा सल्लागार. ओके, ठीक आहे. राष्ट्रपती हे राज्याची विधानसभा निलंबित करतात किंवा बरखास्त देखील करू शकतात. बघा, आपण इथे जे बरखास्त करण्याचं बघितलं होतं, कोणाची बरखास्ती होती? ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची. आता पण इथे बघतो आहे विधानसभेची. बघा, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे जरी बरखास्त झालं तरी विधानसभा तर असते ना, आमदार तर असतातच, राईट. फक्त ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री जे काय असतील ते बरखास्त होतात. पण विधानसभा अस्तित्वात असते, विधानसभेचे आमदार अस्तित्वात असतात. ही विधानसभा सुद्धा राज्यपाल निलंबित करू शकतात. निलंबित म्हणजे सस्पेंड, म्हणजे बरखास्त नाही होत, सस्पेंड होते. पण ते बरखास्त देखील करू शकतात की विषय संपला, बरखास्त. विधानसभा बरखास्त म्हणजे आता जे सगळे आमदार आहेत त्यातलं कोणी आमदार राहणार नाही, विधानसभा बरखास्त झाली, आता नवीनच निवडणुका होतील. निलंबित म्हणजे काय? की आमदार राहतील, फक्त ती विधानसभा सध्या कार्य करणार नाही. हे झाला, हा अर्थ झाला निलंबनाचा. आणि बरखास्त म्हणजे सगळे आमदारांची आमदारकी गेली, विधानसभा बरखास्त झाली, आता नवीन निवडणुका होतील, नवीन विधानसभा अस्तित्वात येईल, असं. ठीक आहे. मग जर विधानसभा बरखास्त केली तर नवीन विधानसभेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातात, आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर संसद ही राज्यासाठीचे कायदे आणि राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करते. की जर विधानसभा निलंबित आहे किंवा बरखास्तच आहे तर मग बजेट जो असतो, अंदाजपत्रक असतं, हे तर विधानसभेत पारित होतं ना, मंजूर होतं ना. ते कोण करणार? तर केंद्राची संसद करते, म्हणजे लोकसभा, राज्यसभा. ओके. सो देशाची संसद ही राज्यासाठीचे कायदे पण आणि राज्याचा अर्थसंकल्प पण मंजूर करते. ओके, ठीक आहे. आता जर राज्याची विधानसभा निलंबित किंवा बरखास्त केली तर काय होतं? निलंबित, बरखास्त याच्यातला फरक बघितला आपण. तर कायदे करण्याचे अधिकार संसदेद्वारे राष्ट्रपतींना किंवा इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांना बहाल केले जातात. आपण काय करू? राष्ट्रपती व इतर प्राधिकृत अधिकारी यांना मिळून आपण राई-प्रा असं म्हणू. प्रत्येक वेळी मला ते बोलणं जमणार नाही किंवा त्यात टाईम वेस्ट होईल. तर राई-प्रा म्हणजे राष्ट्रपती किंवा इतर प्राधिकृत अधिकारी, म्हणजे थोडक्यात राष्ट्रपतीच असतात किंवा राज्यपाल असतात. तर हे तर निलंबित झाले विधानसभा किंवा बरखास्त झाली, तर मग कायदे करण्याचे अधिकार हे संसद कोणाला देते? राई-प्राला, म्हणजे राष्ट्रपती किंवा इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांना. संसद किंवा राई-प्रा हे केंद्र सरकार किंवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना विशेष अधिकार बहाल करणारे कायदे करू शकतात. कारण आता राज्य तर चालवायचं आहे, कोणाला चालवायचं आहे? संसदेला चालवायचं आहे किंवा राष्ट्रपतींना चालवायचं आहे. पण तिथून मग काही दिल्लीतले अधिकारी इकडे पाठवणार का खाली कुठल्या राज्यामध्ये? नाही. चालवायचं तर राज्यातल्या कर्मचाऱ्यांमार्फत आहे. पण मग ते तसे आदेश की बाबा केंद्र सरकार किंवा केंद्राच्या अधिकाऱ्यांना विशेष अधिकार बहाल करणारे, म्हणजे तात्पुरत्या काळात चालवायचं तर आहे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच, पण काही विशिष्ट केंद्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्यावर नियंत्रण किंवा त्यांना आदेश देणं किंवा त्यांच्याकडनं काम करून घेणं याच्यासाठी विशेष अधिकार बहाल करणारे कायदे करू शकतात. ओके, राईट. लोकसभेचे अधिवेशन चालू नसल्यास राष्ट्रपती हे राज्याच्या संचित निधीमधून खर्च करण्यास मंजुरी देऊ शकतात. आता समजा आता विधानसभा बरखास्त झाली किंवा निलंबित झाली, बरोबर. मग बजेट कोण पास करणार? खर्चाला मंजुरी कोण देणार? तो कुठून होणार? हे प्रश्न उद्भवतील. तर नॉर्मल केसमध्ये कोण करेल? ते संसद करेल. पण समजा संसदेचं म्हणजे लोकसभेचं पण अधिवेशन चालू नसेल तर मग कोण करेल?
तर राष्ट्रपती हे राज्याचा जो संचित निधी असतो त्या राज्याचा कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट, त्या राज्याचा संचित निधी, त्या संचित निधीमधनं खर्च करण्याची परवानगी किंवा मंजुरी देऊ शकतात. कोण? राष्ट्रपती. संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यास राष्ट्रपती हे त्या राज्यासाठी अध्यादेश काढू शकतात. आपल्याला माहित आहे की कायदा दोन प्रकारे होऊ शकतो. एक म्हणजे प्रॉपर संसदेने किंवा राज्याने पास केलेला कायदा, विधिमंडळाने पास केलेला कायदा, किंवा जर विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल, संसदेचं अधिवेशन चालू नसेल पण अर्जंट कायद्याची गरज आहे, तर राष्ट्रपती अध्यादेश काढतात. बरोबर. तर जर संसदेचं अधिवेशन चालू नसेल पण अर्जंट एखाद्या कायद्याची गरज असेल तर मग राष्ट्रपती हे त्या राज्यासाठी अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स हे काढू शकतात. ओके. संसद किंवा राईप्रा यांनी या आणीबाणीच्या काळात केलेला कायदा हा आणीबाणीनंतर देखील लागू राहतो. म्हणजेच आणीबाणीचा कालावधी संपल्यावर ते कायदे आपोआप रद्द होत नाहीत. मात्र आणीबाणीनंतर राज्य विधिमंडळ अशा कायद्यांना रद्दबातल करू शकते, त्याच्यात बदल करू शकते किंवा त्या विषयावर नव्याने कायदा करू शकते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की समजा आपण समजू की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लागली होती. कोणती? घटनात्मक आणीबाणी. समजा ती 1 वर्ष होती असं आपण समजू. त्या 1 वर्षाच्या काळात कुठले तरी कायदे संसदेने किंवा राष्ट्रपतींनी किंवा इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कुठले तरी कायदे केले. ओके, ठीक आहे. आज समजा 1 वर्षानंतर ही राज्य आणीबाणी संपली, विधानसभा समजा बरखास्त केली गेली होती, तिच्या निवडणुका झाल्या, नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि आता राष्ट्रीय आणीबाणी काढली गेली, राष्ट्रपती शासन रद्द झालं, रेग्युलर सरकार सुरू झालं महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्राचं. मग हे आणीबाणीच्या काळात जे कायदे केलेले होते ते कायदे आपोआप रद्द नाही होणार. लक्षात घ्या, जरी आणीबाणी आता हटवली गेली, राष्ट्रपती शासन हटवलं गेलं, तरी हे जे कायदे होते त्या काळात संसदेने केलेले किंवा राष्ट्रपतींनी पारित केलेले अध्यादेश वगैरे हे आपोआप रद्द होणार नाहीत. पण जे सरकार आहे ते सरकार म्हणजेच त्या राज्याचं विधिमंडळ हे कायदे रद्द करू शकतं. म्हणजे त्यांनी ठराव करायचा की हा कायदा जो आणीबाणीच्या काळात तयार झालेला तर हा कायदा आम्ही रद्द करत आहोत, मग रद्द होईल. किंवा तो कायदा पूर्ण रद्द करायचा नसेल, त्याच्यातले काही कलम बदलायचे असेल, काही बदल करायचे असेल, ठीक आहे, तसं करायचं की हा बदल होईल या कायद्यामध्ये. म्हणजे ते आधीचे काही कलम निघून जातील, काही नवीन कलम असतील ते असतील किंवा नसतील, काही प्रॉब्लेम. ओके. किंवा त्या विषयावर नव्याने कायदा करू शकते की बाबा हा आधीचा कायदा जाऊ द्या, याच्या काळात गेलेला हा आम्ही नव्याने कायदा करतो. ओके. पण हे राज्य सरकारने, राज्य विधिमंडळाने करायचं आहे. आधीचे कायदे आपोआप रद्द होणार नाहीत, पण नवीन विधानमंडळ ते रद्दबातल करू शकेल. मी जो अपवाद सांगत होतो तो अपवाद हा होता की उच्च न्यायालयांवर मात्र काही परिणाम होत नाही. त्या राज्यातील उच्च न्यायालयांचे अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकत नाहीत. उच्च न्यायालयांशी संबंधित घटनात्मक तरतुदींना राष्ट्रपती निलंबित करू शकत नाहीत. ओके. थोडक्यात काय की उच्च न्यायालये त्यांचे अधिकार क्षेत्र, कार्य इत्यादींच्या बाबतीत घटनात्मक आणीबाणीचा काहीही परिणाम होत नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. ओके. बाकी सगळं चेंज होतं, बाकी सगळं राष्ट्रपतींच्या हातात जातं, पण उच्च न्यायालय त्यांचं अधिकार क्षेत्र, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांची कार्य याच्यावर काही परिणाम होत नाही. कारण जे फेडरलिझम आहे आपलं, संघराज्यीय प्रणाली आहे, त्याच्यामध्ये न्यायालय, म्हणजे संसद आणि कार्यकारी मंडळ हे तीन विभागांमध्ये चेक्स अँड बॅलन्स आहेत. राईट. या तिघांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तिघांना इंडिपेंडन्स आहे, तरच ते एकमेकांना बॅलन्स करू शकतात. आणि म्हणून या काळात उच्च न्यायालयांवर काहीही परिणाम होत नाही. राईट. परफेक्ट. तर या सगळ्या ज्या आहेत या तरतुदी आहेत राज्य आणीबाणीच्या. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की याचा वापर नेमका कसा झालेला आहे, किती वेळा झालेला आहे
चांगला झालाय का वाईट झालाय आणि त्या संदर्भाने कोर्टाचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत. राईट. ओके, थँक्यू.